इथे मी ही मसूरची डाळ 1 तास पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती। आता मी पाणी काढून घेतलं आहे त्यातलं, कारण चांगली ही भिजलेली आहे बघा। आता मी ह्याच्यामध्ये ना 2 ग्लास पाणी घालणार आहे आणि थोडीशी मी हळद घालणार आहे याच्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ही डाळ आता आपण उकडून घ्यायची आहे। इथे मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, उभा चिरून कांदा घेतला आहे। हे मी 2 कांदे उभे चिरून घेतले आणि इथे मी फोडणीसाठी बारीक चिरून कांदा घेतला आहे। आता आपण कांदा खोबरं भाजून घेणार आहोत। कांदा घालायचा, तेल घालणार आहे, ओलं खोबरं जे किसून घेतलंय ना ते घालायचं आहे। छान असं आपलं हे कांदा खोबरं भाजून झालंय। आता आपण गॅस बंद करायचा आणि हे कांदा खोबरं थंड करून घ्यायचं आहे। टोप आपला गरम झालाय। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा। फोडणी आपण ना इथे चांगली भाजून घ्यायची आहे। आता मी या फोडणीमध्ये ना गरम मसाला घालणार आहे। हा मालवणी गरम मसाला आहे, हा मी 1.5 चमचा घातला आहे आणि हा चांगला असा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये तेलामध्ये। आता मी इथे ना एक कांदा खोबऱ्याची चटणी वाटून घेतली आहे, ती घालणार आहे याच्यामध्ये। आता मी इथे ना ही मसूरची डाळ उकडून घेतली होती कुकरला, ती घालणार आहे। आणि जेवढं आपल्याला पातळ घट्ट ठेवायचं असेल ना त्याप्रमाणे आपण ना पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये। मी उकडते वेळी याच्यामध्ये मीठ घातलं होतं मसूरमध्ये, त्यामुळे आता मी याच्यामध्ये मीठ घालणार नाही आहे। आता मी याच्यामध्ये नाही कोकम घालणार आहे। उकळी यायला सुरुवात झाली आहे, पाहू शकता तुम्ही। ही खूप छान अशी होते डाळ आणि खायला पण खूप छान अशी लागते। रोज रोज डाळ भात खाऊन कंटाळा आलेला असतो, मग असं काहीतरी थोडंसं वेगळं पद्धतीने केलं ना तर मुलं आवडीने खातात। आता इथे आपल्याला मसूरच्या डाळीला चांगली उकळी यायला सुरुवात झाली आहे। ही ना डाळ खूप छान अशी होते आणि खायला पण खूप छान लागते। रोज रोज आपल्याला वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने अशी ना आपण जर डाळ बनवली ना तर मुलं आवडीने खातात आणि सर्वांना घरातल्यांना पण ही नक्की आवडेल रेसिपी। तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती।